तर 12वी कला शाखेच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित या विविध अशा विविध घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। या संदर्भामध्ये 12वी बोर्डाने या वर्षीपासून नवीन सुधारित जो अभ्यासक्रम आपल्या समोर ठेवला आहे, यामध्ये साधारणपणे एकूण 6 प्रकरणांचा आम्हाला यावर्षी अभ्यास करायचा आहे। प्रकरणांचं स्वरूप, प्रकरणांची व्याप्ती आणि या प्रकरणामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना या गोष्टीची आम्हाला निश्चित या ठिकाणी जाणीव होईल की बराचसा नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काही जुन्या अभ्यासक्रमाचा देखील महत्त्वाचा घटकाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, हेही आपणाला विसरता कामा नये। भारतीय समाज या समाजाची ओळख खऱ्या अर्थाने 12वीच्या विद्यार्थ्यांनी 11वी पासूनच त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे। परंतु प्राचीन भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय समाज व्यवस्था आणि या समाज व्यवस्थेचा एकंदर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला किंवा ज्या पद्धतीने वर्णन करण्यात आलं, त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। भारतीय समाजाचा परिचय जाणून घेत असताना विविध काळाचा, विविध खंडांचा आम्हाला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे। मग प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, मोहनजोदाडो हडप्पा संस्कृती असेल, वैदिक संस्कृती असेल, हिंदू संस्कृती असेल, विविध धर्म, संस्कृती, परंपरा यांचा समावेश या ठिकाणी असेल, यांचा अभ्यास आम्हाला करायचा आहे। ते करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे की भारतीय समाजाच्या अनुषंगाने एक विविधतापूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाची संस्कृती भारतीय समाजाला हजारो वर्ष पूर्वीपासून लाभलेली आहे, हे आपण विसरता या ठिकाणी कामा नये। विविधतेने नटलेला समाज असल्यामुळे या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन धर्म, परंपरा, संस्कृती यांचा समावेश या ठिकाणी निश्चितपणे झालाय आणि मग तो समावेश जो झालेला आहे त्याचा अभ्यास आम्हाला या वर्षी या ठिकाणी करायचा आहे। विशेषतः मानवी समाज हा संस्कृतीवर आधारलेला असतो। कोणतीही संस्कृती ही त्या ठिकाणी तिला इतिहास नसताना पुढे येऊ नाही शकत आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना भारतीय समाजामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, संस्कृती, भाषा, कला असेल, साहित्य असेल, संगीत असेल, वाङ्मय असेल, वेगवेगळे घटक आहे, यांचा यापूर्वी अभ्यास केला गेलेला होता। परंतु त्याचा एक अध्ययन पद्धती म्हणून, एक शास्त्र म्हणून, एक विज्ञान म्हणून कुठेही पुढे संदर्भ आम्हाला जाणवलेला नव्हता पूर्वीच्या काळामध्ये। खऱ्या अर्थाने समाजशास्त्र हा विषय आपणा सर्वांना परिचित आहे की बाबा 19व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये, युरोपीय देशांमध्ये या विषयाच्या शास्त्रीय अध्ययनाला सुरुवात झाली, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे। परंतु 19व्या शतकाच्या पूर्वी देखील भारतीय समाजामध्ये आढळल्या गेलेल्या वेगवेगळ्या समाज व्यवस्थांचा अभ्यास, वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास, परंपरांचा अभ्यास त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात आला। पण नेमका तो कशाच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचा अभ्यास कुठे आहे, याचा देखील आम्हाला या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे। प्राचीन धर्मग्रंथ आहेत, प्राचीन साहित्य आहेत, वेद आहे, पुराण आहे, वाङ्मय आहे, यामध्ये भारतीय समाजाचा ऐतिहासिक अभ्यास केला गेलेला आहे आणि तो अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। केवळ समाजशास्त्रामध्ये वर्तमान समाजाचा आम्हाला अभ्यास करावयाचा नाहीये, तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या वेगवेगळ्या मानवी समाज आणि या संस्कृतीचा आम्हाला या ठिकाणी अभ्यास, अध्ययन या ठिकाणी करायचं। हजारो वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती कशी होती, मध्ययुगीन काळामध्ये ती संस्कृती कशी होती आणि यानंतर भविष्यामध्ये ती कशी असणार आहे किंवा कशी दिसणार आहे, या संदर्भामध्ये निश्चितपणे या ठिकाणी अभ्यास केला गेलेला आहे। यासाठी आम्हाला थोडासा मागोवा घेण्याची गरज आहे, ऐतिहासिक गोष्टींकडे वळून पाहण्याची गरज आहे। ज्याप्रमाणे इतिहासामध्ये त्या ठिकाणी प्राचीन घटकांचा अभ्यास केला जातो,
प्राचीन काळाचा अभ्यास केला जातो आणि मग त्या ठिकाणी आपण कसे होतो आणि आज आपण कसे आहोत याचा त्या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास केला जातो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी आम्ही नेमकं कोणत्या वाटेवर आहोत, कोणत्या दिशेने जात आहोत याचा देखील आम्हाला मागोवा घेता येतो, अभ्यास करता येतो, अध्ययन करता येतं या ठिकाणी. आणि म्हणून प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये भारतीय समाजामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती होती या परिस्थितीचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे करायचा आहे. मग धर्म परंपरा असतील, वेगवेगळ्या धर्मांचा भारतीय समाज व्यवस्थेवर पडलेला प्रभाव आम्हाला पडलेला असेल तो जाणून या ठिकाणी घ्यायचा आहे. मोहनजोदाडो आणि हडप्पा संस्कृती ही भारतीय प्राचीन संस्कृती आहे असं म्हटलं गेलं. सप्त सिंधूंचा प्रदेश, सिंधू नदीचा प्रदेश आणि सिंधू नदीच्या तीरावर राहणाऱ्या आर्य आणि द्रविड वंशीय लोकांच्या टोळ्या जे परकीय प्रांतातून भारतामध्ये आले आणि अनेक वर्ष या ठिकाणी या लोकांनी वास्तव्य केलं, वास्तव्य करून येथील प्राचीन धर्म परंपरांचा स्वीकार केला. मग देवी देवता असतील, पूजा असतील, प्रार्थना असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतील, या त्यांनी स्वीकारल्या. हे सांगत असताना त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा जेव्हा आम्ही उल्लेख करतो तेव्हा हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीची मानवी समाज व्यवस्था आम्हाला आढळत आहे, संस्कृती आम्हाला आढळते, याच्यामध्ये पूर्वी ज्या देवी देवता होत्या या देवी देवतांचा त्या ठिकाणी आढावा सुद्धा या ठिकाणी घेण्यात येतो. आणि देवी देवतांचा आढावाच नाहीये तर त्या देवी देवतांची उपासना, प्रार्थना सुद्धा या काळामध्ये मानवाच्या द्वारे करण्यात आलेली आम्हाला पाहायला मिळतं. निसर्ग जो आहे, ज्या निसर्गामध्ये मानव राहायचा त्या निसर्गाचा परिणाम मानवी समाजावर झाला, पर्यावरणावर झाला, वातावरणावर झाला, संस्कृतीवर झाला. आणि या निसर्गाला देव मानून या निसर्गाची पूजा करावी अशी कुठेतरी श्रद्धा, भावना, कल्पना, एक विचारधारा या मानवी समाजामध्ये, हडप्पा संस्कृतीमध्ये, मोहनजोदाडो संस्कृतीमध्ये, प्राचीन संस्कृतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असलेली जाणवते. आणि मग सूर्य पूजा सुरू झाल्या, चंद्रपूजा सुरू झाल्या, निसर्ग पूजा सुरू झाली, वृक्ष पूजा सुरू झाली, प्राणी पूजा सुरू झाली. कारण निसर्गामध्ये आढळणाऱ्या या वेगवेगळ्या शक्तींमध्ये सुद्धा एक श्रद्धा मानवाची दडलेली आहे. यांच्यामध्येच त्या ठिकाणी आपलं बरं वाईट करण्याची क्षमता आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. ही मानवी श्रद्धा, या श्रद्धेतून विविध घटकांचा जन्म या ठिकाणी झालेला आम्हाला दिसून येतो. मग त्या ठिकाणी पूजा असेल, उपासतापास असेल, यज्ञ असेल, होम हवन असेल आणि कर्मकांड असतील, धार्मिक कर्मकांड जी आहेत, धार्मिक कर्मकांडांना या प्रकारच्या घटकांनी सुरुवात झाली. विशेषतः सांगत असताना प्राचीन ज्या देवी देवतांचा उल्लेख वेदामध्ये, पुराणामध्ये, धर्मशास्त्रामध्ये, धर्मग्रंथामध्ये आम्हाला आढळून येतो तो या पद्धतीने आढळला की बाबा इंद्र देवता आहे, वरुण देवता आहे किंवा अग्नी देवता आहे, सूर्य देवता आहे, चंद्र देवता आहे, या सर्वांना आम्ही देव रूपामध्ये पाहिलं. अशी व्याख्या सांगितली देवाची. देव म्हणजे काय? देतो तो देव, जाणतो तो देव, गरज भागवतो तो देव. आणि मग ज्यांच्या आश्रयामध्ये आपण आहोत, ज्याच्या सानिध्यामध्ये आपण आहोत, जो आपण आपल्या गरजा भागवतोय अशा देवाची उपासना, मग तो निसर्ग आहे, या निसर्गाची उपासना करणारा मानव जो आहे तो हडप्पा संस्कृतीमध्ये, मानवी प्राचीन संस्कृतीमध्ये आम्हाला निश्चितपणे आढळला. विशेषतः त्या काळामध्ये नद्या असतील, समुद्र आहे, यांना सुद्धा देवस्वरूपामध्ये पाहिलं गेलेलं आम्हाला निश्चितपणे आढळतं. राहणीमान अत्यंत साध्या स्वरूपाचं मोहनजोदाडो हडप्पा संस्कृतीच्या लोकांचं होतं. वेशभूषा अत्यंत साधी आहे, विचारधारा साधी आहे, अत्यंत धार्मिक आहे, श्रद्धाळू आहे, अंधश्रद्धाळू लोक सुद्धा म्हटलं तरी चालेल या ठिकाणी. अशा प्रकारची व्यवस्था प्राचीन काळामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये आम्हाला आढळली. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचे आचार विचार सुद्धा प्राचीन धर्म परंपरेला साजेसे अशा स्वरूपाचेच होते. वेगवेगळे सणवार आहेत, उत्सव आहेत, कार्यक्रम आहेत की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी या लोकांनी स्वतःचं जीवन वेगळ्या पद्धतीनं पुढे मांडलेलं आम्हाला दिसून येतं. मग ह्या ज्या सणावारांचा आम्ही उल्लेख करतोय किंवा उत्सवांचा उल्लेख करतोय, हे सर्व निसर्गाशी निगडीत होतं, निसर्गाशी संबंधित होतं. हा एक प्रकार आम्हाला या ठिकाणी आढळून येतोय. हळूहळू या प्राचीन जीवन पद्धतीमध्ये हिंदू धर्म जो आहे, या हिंदू धर्मीय जीवन पद्धतीचा सुद्धा समावेश झालेला आम्हाला दिसून येतो. हिंदू धर्म हा मुळातच त्या ठिकाणी वैदिक धर्म आहे. वैदिक धर्मामध्ये
4 वेदांचा, वैदिक धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. मग ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे आणि मग 5वा वेद म्हणून जो उल्लेख केला आहे तो आयुर्वेदाचा आहे. या सर्व वेदांमध्ये सांगितलेलं वैदिक सारतत्व जे आहे, या सारतत्वाचा मानवी विचारसरणीवर, मानवी कार्यावर, मानवी जीवनावर परिणाम, प्रभाव त्या ठिकाणी झाला आहे असं आम्हाला दिसायला लागतं. आणि मग 4 वेद असेल, पुराण असेल, उपनिषद असेल, साहित्य असेल, याचा मानवाच्या दैनंदिन जीवन पद्धतीवर परिणाम झाला हेही आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. मग हिंदू धर्मामध्ये अशा कोणकोणती मूलतत्व आहेत की बाबा उपदेश सांगितला गेला, तत्व आहे, सिद्धांत आहे की ज्याचा मानवी जीवनावर प्रभाव पडला, तर त्यातला पहिला घटक जो आहे तो कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत आहे. हिंदू धर्म हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा धर्म आहे. म्हणून या धर्माकडे निश्चितच पाहिलं गेलं आम्हाला दिसून येतं की मनुष्य जन्म जो आहे हा मनुष्याला 84 कोटी योनीच्या चक्रातून प्राप्त होतो, उपलब्ध होतो, मिळतो, अशी एक धारणा आहे, अशी एक श्रद्धा आहे. आणि मग या ठिकाणी की बाबा रे सर्वात महत्त्वाचा घटक असा आहे की मनुष्य जन्म, हा जन्म जो मिळालेला, या जन्मामुळे मध्ये मानवाद्वारे करण्यात आलेलं जे कर्म आहे, हे कर्म जर चांगलं असेल, सात्विक असेल, समाज उपयोगी असेल, मानव कल्याण हिताचं असेल, तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा भविष्यामध्ये मोक्ष प्राप्तीकडे तो मार्ग त्या ठिकाणी क्रमण करत जातो, भ्रमण करत जातोय. परंतु मानवाने मानवी जीवनामध्ये कोणकोणती कर्म करावीत हे देखील धर्मानं सांगितलं. कोणतं कर्म केल्यानंतर त्या ठिकाणी फळ मिळतं, कशा प्रकारचं फळ मिळतं हे हिंदू धर्मामध्ये सांगितलं गेलं. कर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग सात्विक कर्म आहे, राजसिक कर्म आहे, तामसिक कर्म आहे. या प्रत्येक कर्माचा मानवी समाजावर, मनावर आणि कार्यावर होणारा परिणाम या ठिकाणी सांगितला गेला. हे सांगत असताना त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये कर्माचा संबंध हा पुनर्जन्माशी जोडलेला आहे. या जन्मी केलेल्या कर्माचं फळ जे आहे हे तुम्हाला भोगावं लागणार आहे आणि मग ते पुनर्जन्माच्या स्वरूपामध्ये मोक्ष प्राप्ती हा एक जो घटक आहे या ठिकाणी. मोक्ष म्हणजे काय, आपण बऱ्याच वेळेला याचा उल्लेख मागे देखील केला. हा सांगत असताना या ठिकाणी मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू हे जे दुष्टचक्र आहे, या चक्रातून कायम स्वरूपी मानवाची मुक्तता होणं, याला आम्ही नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी मोक्ष म्हणून. आणि मग मोक्ष प्राप्ती जे बौद्ध धर्मामध्ये निर्वाण प्राप्ती वगैरे आपण म्हणतोय त्या ठिकाणी, किंवा जैन धर्मामध्ये ही मोक्षापर्यंत पोहोचण्याची जी अवस्था आहे, जी स्टेज आहे, ती एवढी साधी सोपी नाही आहे. त्यासाठी काही तत्वांचं पालन करावं लागतं, अंगीकारावं लागतं, स्वीकारावं लागतं, त्या पद्धतीनं जीवन जगावं लागतं आणि हे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नाही आहे. हिंदू धर्मामध्ये कर्म आणि पुनर्जन्म जो सिद्धांत सांगितलाय की बाबा रे हजारो लोक जन्माला येतात, हजारो लोक मरतात आणि त्यानंतर मग ते कुठे जातात, जसं त्यांचं कर्म आहे त्या पद्धतीचं फळ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळतं. पण कर्म आणि पुनर्जन्म हे कुणालाही टळत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं, पण मेल्यानंतर त्याचा जर पुनर्जन्म असेल तर निश्चितपणे तो मागील जन्माच्या कर्माचं फळ आहे, म्हणून त्याच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि म्हणून कर्म आणि पुनर्जन्म या सिद्धांताचा प्रभाव मानवी समाजावर सर्वाधिक प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेला आम्हाला दिसून येतो. हिंदू धर्माच्या या सिद्धांतांमुळे, विचारांमुळे त्या ठिकाणी बऱ्याच अंशी जे सात्विक कर्म आहे, राजसिक कर्म आहे, चांगलं कर्म आहे, सत्कर्म आहे करण्याची प्रेरणा मानवी समाजाला त्या ठिकाणी प्राप्त झाली. असं म्हटलं जातं की धर्म हा मानवी समाजावर नियंत्रण करणारी एक अलौकिक, अद्वितीय, अनौपचारिक अशा स्वरूपाची शक्ती आहे. कारण प्राचीन भारतीय समाज व्यवस्था अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्या काळामध्ये कायदे हे अशा लिखित स्वरूपामध्ये नव्हते. न्यायव्यवस्था तेवढी त्या ठिकाणी प्रभावी नव्हती, किंवा त्या काळामध्ये पोलीस, न्यायदंडाधिकारी वगैरे वगैरे अशा प्रकारची व्यवस्था तयार करण्यात आलेली नव्हती. तर त्या काळामध्ये धर्म जो आहे, धर्माचं नियंत्रण मानवी समाजावर होतं, मानवी मनावर होतं. मानवाने समाजामध्ये कसं वागावं, बोलावं, चालावं, काय करावं, काय करू नये, कोणती नैतिक बाब आहे, कोणती अनैतिक बाब आहे, या सर्वांचं योग्य ते मार्गदर्शन धर्माच्या माध्यमातून, धार्मिक सिद्धांतांच्या माध्यमातून, धर्मग्रंथांच्या माध्यमातून, धार्मिक व्यवहारांच्या माध्यमातून त्या मानवाला त्या ठिकाणी सांगण्याचं काम त्या धर्माने केलेलं आहे. धर्म हा आदर्शवत मानला गेलाय. धर्मग्रंथांची पूजा, उपासना,
त्या काळामध्ये करण्यात आली. हिंदू धर्म म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता आहे, रामायण आहे, या धर्मग्रंथांचा, मग ज्ञानेश्वरी आहे, या धर्मग्रंथांचा आधार घेऊन मानवाने जीवन यापन केलं याची अनेक उदाहरणं यामध्ये आम्हाला सापडू शकतात. याचबरोबर त्या ठिकाणी धार्मिक जो प्रभाव आहे हा प्रभाव पुढे हिंदू धर्माचा सुद्धा चालत गेलाय. केवळ कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांतापुरता हा भाग घटक मर्यादित नाहीये, हे लक्षात घ्या. आणि या पलीकडे जात असताना त्या ठिकाणी 4 पुरुषार्थ आहेत, 4 त्या ठिकाणी आश्रम त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. 4 पुरुषार्थांमध्ये धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, मोक्ष आहे. या 4ही पुरुषार्थांना हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्व आहे. मग धर्म म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीने धर्मामध्ये सांगितलेल्या तत्वांचं पालन करावं, आचरण करावं, ही एक त्या ठिकाणी सर्वसाधारणापेक्षा प्रत्येक नागरिकांकडून केली गेलेली आहे. धर्म बाह्य वर्तन कोणी करू नये जे मानव कल्याणकारी नाहीये, मानव हितकारी नाहीये, समाजाच्या दृष्टीने अयोग्य आहे, हे वर्तनाचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी धर्माने सांगितलेला मार्ग तो स्वीकारावा, धर्माने सांगितलेली दिशा आपण त्या ठिकाणी स्वीकारावी, हे धर्माचं पालन आपण करावं, हे पहिला पुरुषार्थ सांगितला. दुसरा आहे अर्थ म्हणून. आता अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा आहे. हा जो पैसा आहे, माणसाने पैसा जरूर कमवावा, ते उदरनिर्वाहाकरिता, दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकरिता मानवाला पैसा असणं अत्यंत गरजेचं आहे. पण पैसा मिळवताना, अर्थार्जन करत असताना त्या ठिकाणी ते समाजमान्य मार्गाने असलं पाहिजे. समाजाने ज्यांना विरोध केलाय, समाज ज्या गोष्टी स्वीकारत नाहीये, नाकारतोय, अशा गोष्टीच्या मार्गाने, पद्धतीने प्राप्त केलेला, मिळवलेला जो पैसा आहे, हा पैसा समाज मान्य करत नाही. उदाहरणार्थ मग दरोडा टाकणे, कोणाला तरी फसवणे, चोरी करणे, मारामारी करणे, दहशतवाद आहे, किंवा मग त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, या मार्गाने मिळवला गेलेला पैसा धर्मामध्ये अमान्य आहे. मग तो धर्म कोणताही असो. आणि मग या ठिकाणी अर्थार्जन करण्याकरिता तुम्ही प्राप्त केलेला पैसा हा कष्टातून मिळवलेला असावा, स्वतःच्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणातून, कष्टातून, मेहनतीतून प्राप्त केलेला असावा. आणि मग पैसा किती असावा हे देखील धर्मामध्ये सांगितलं की मानवी गरजा जेवढ्या आहेत त्या गरजांच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी तुमचा पैसा असला पाहिजे. तर अनावश्यक द्रव्य संचय नको आहे. हे जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, सर्व धर्मांमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे. अनावश्यक द्रव्य संचय जर असेल तर त्या ठिकाणी मनुष्य अविचारी होतो. आणि मग ह्या अविचारामुळे तो स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा त्या ठिकाणी नाश निश्चितपणे करतो. ही एक त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि म्हणून अर्थ हे त्या ठिकाणी जीवनाला आधार देणार असलं पाहिजे, संकटसमयी आधार देणार असलं पाहिजे. अनावश्यक द्रव्य संचय त्या ठिकाणी नको. तिसरा घटक त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो आहे काम. आता काम म्हटल्यानंतर ही एक लैंगिक भावना आहे. मानवी जीवनामध्ये मानवाच्या ज्या ज्या गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, या सर्व गरजांमध्ये ही एक गरज आहे. दिस इज कॉल्ड अ बायोलॉजिकल ह्युमन नीड, सोशल नीड. आणि ही फार प्राचीन काळापासून, मानवामध्येच नाहीये तर मानवेतर प्राण्यांमध्ये सुद्धा ही गरज आहे. इंद्रिय सुख ज्याला आम्ही म्हणतोय, याची गरज या ठिकाणी आहे. आणि मग लैंगिक कामवासना, लैंगिक भावना, या भावना ही गरज पूर्ण करण्याकरिता समाजाद्वारे, धर्माद्वारे मान्य करण्यात आलेला समाजसंमत मार्ग म्हणजे विवाह होय. 2 भिन्न लिंगीय व्यक्तींच्या एकत्रीकरणाला समाजाने, धर्माने, कायद्याने मान्यता दिलेली असते. आणि या मान्यतेच्या आधारे त्या दोघांनी एकत्र यायचं, एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वतःचं कुटुंब निर्माण करायचं, स्थापन करायचं, मुलांना जन्म द्यायचा आणि त्या कुटुंबातून त्या व्यक्तींचा उदरनिर्वाह करायचा. हा जो मुख्य गाभा या ठिकाणी आहे काम. विवाहबाह्य संबंध ठेवायचे नाहीयेत, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी व्यभिचार, लैंगिक व्यभिचार त्या ठिकाणी करायचा नाहीये, हे देखील या ठिकाणी सांगितलंय. चौथा जो पुरुषार्थ आहे तो आहे मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पहा, एक लक्षात घ्या की बाबा रे, 3 जे पुरुषार्थ आहेत, या पुरुषार्थांचं योग्य, तंतोतंत, प्रामाणिकपणे, व्यवस्थित जर आपण पालन केलं गेलं आपल्याकडून,
तर मोक्ष प्राप्ती ही मानवी जीवनामध्ये सहज शक्य आहे. परंतु जर त्या ठिकाणी मानवाद्वारे या तीन तत्वांचं, तीन घटकांचं पालन पूर्वी जर चांगल्या पद्धतीनं केलं गेलं नाही आहे तर मोक्षापर्यंत तो पोचू नाही शकणार आहे. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये हे जे चार घटक सांगितले, चार तत्व जे सांगितले, चार पुरुषार्थ जे सांगितलेत, हे हिंदू धर्माचं मूळ आहे. या पुढे जात असताना प्रत्येक मानवाने कसं जगावं, कसं जगू नये याचं एक मार्गदर्शन करण्याकरिता त्या ठिकाणी आश्रम व्यवस्था सुद्धा हिंदू धर्मामध्ये तात्विक स्वरूपामध्ये स्वीकारण्यात आली. जीवन कसं असावं, जीवन कसं जगावं आणि मग त्याकरिता मार्गदर्शन करणारी व्यवस्था म्हणजे आश्रम व्यवस्था आहे, ज्यामध्ये चार आश्रमांना आम्ही त्या ठिकाणी महत्व देतो. मग ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. हे सांगत असताना पूर्वीच्या काळामध्ये असं गृहीत धरलं गेलं, वैदिक काळामध्ये हिंदू धर्मांच्या मान्यतेप्रमाणे हेही मान्य करण्यात आलं की मानवी जीवन हे 100 वर्ष असतं. एक मनुष्य साधारणपणे 100 वर्ष जीवन जगू शकतो आणि या अनुषंगाने त्याच्या जीवनाचे वेगवेगळे टप्पे, वेगवेगळ्या अवस्था या ठिकाणी पाडल्या गेल्या. आणि मग त्या ज्या अवस्था पाडल्या गेल्या, लक्षात घ्या, त्या ठिकाणी या अवस्था ज्या पाडल्या गेल्या त्याच रूपांतर हे वेगवेगळ्या आश्रमांमध्ये करण्यात आले. ब्रह्मचर्य आश्रमाचा कालावधी काय आहे, गृहस्थ आश्रमाचा कालावधी काय आहे किंवा संन्यास आश्रमाचा कालावधी काय आहे हे सांगत असताना 0 ते 25 बाळ मूल जन्माला आल्यानंतरच्या कालावधीपासून शिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा त्या ठिकाणी त्याचा पूर्ण त्याच्यावर गुरुद्वारे शिक्षणाचा संस्कार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर होईपर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्या जीवनातला तो 25 वर्षाचा आहे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो. आणि या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्याने गुरुग्रही जाऊन शिक्षण घ्यायचं हे त्या ठिकाणी सांगितलं गेलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने काय करायचं तर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा हे देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हेही लक्षात ठेवावं की गृहस्थाश्रमाची जबाबदारी, गृहस्थ जीवनाची जबाबदारी, पारिवारिक सांसारिक जीवनाची जबाबदारी त्याला घेता यावी याकरिता ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्याला गुरुकडून दिलं गेलेलं जे ज्ञान आहे, जे मार्गदर्शन आहे, जी माहिती आहे, जे शिक्षण आहे, हे त्याच्या पुढील आयुष्याकरिता फार मोठा आधार या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी विवाह करावा. गृहस्थाश्रमामध्ये विवाह करून सांसारिक ज्या जबाबदाऱ्या आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, गृहस्थ जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्या उचलाव्यात, योग्य ते पालन करावं, मुलाबाळांची पत्नीची जबाबदारी स्वीकारावी. हे गृहस्थ जीवनामध्ये त्याने व्यवस्थित धार्मिक कर्तव्य पार पाडावीत हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. मग गृहस्थाश्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी वानप्रस्थाश्रम आहे. वानप्रस्थाश्रमाचा कालावधी सुद्धा जसा ब्रह्मचर्य आश्रमात आम्ही सांगितलं 0.25 आहे, गृहस्थाश्रमामध्ये 26 ते 50 आहे आणि त्यानंतर वानप्रस्थाश्रमामध्ये 51 ते 75 आहे. आणि वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जाणे, वनात जाण्याची तयारी ठेवणे, हळूहळू हळूहळू या सर्व भौतिक सुख मोह माया लोभ मत्सर यापासून विरक्त होणे, सांसारिक सुखापासून विरक्त होण्याची ही एक टप्पा, ही पायरी आहे, ही अवस्था आहे. आणि या वानप्रस्थाश्रम सुरू होतो 75व्या वर्षापर्यंत आणि शेवटची जी अवस्था आहे 76 ते 100 ही संन्यासाश्रमाची आहे. संन्यस्त जीवन जगण्याकरिता मानवाने मनाची तयारी करणं, विचारांची तयारी करणं, अशा प्रकारची व्यवस्था हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळामध्ये निश्चितपणे स्वीकारली गेली. पापपुण्याच्या कल्पना आहेत हिंदू धर्मामध्ये. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय या संदर्भामध्ये सुद्धा सांगण्यात आलं हिंदू धर्मामध्ये, हेही लक्षात असू द्या. किंवा पाप म्हणजे असं कर्म आहे की ज्या कर्मामुळे समाजाचं अहित होतं, मानवाचं अहित होतं आणि अनैतिक अशा स्वरूपाची व्यवस्था समाजामध्ये निर्माण होते जी धर्माने अमान्य केलेली आहे. पाप कर्म म्हणजे वाईट कर्म आहे, जे कायद्यानं मान्य केलेलं नाहीये, धर्मानं मान्य केलेलं नाहीये, ते धर्मबाह्य आहे, असं वाईट कर्म. आणि पुण्य म्हणजे काय, समाज उपयोगी, समाज कल्याणकारी. तुमच्या कर्मामुळे एखाद्याचं जर हित होत असेल, चांगलं होत असेल, कल्याण होत असेल, सुधारणा होत असेल तर ते त्या ठिकाणी पुण्य आहे.
मग पुण्य हे दान धर्माच्या माध्यमातून सुद्धा प्राप्त होतं. वेगवेगळ्या प्रकारचे दानाच्या कल्पना आपल्याकडे आहेत. अन्नदान आहे, नेत्रदान आहे, देहदान आहे. आणि मग या वेगवेगळ्या दान धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी पापपुण्याची कल्पना सुद्धा हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी मान्य करण्यात आली. पवित्रतेच्या कल्पना हिंदू धर्मामध्ये आहेत. प्राचीन धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र कोणाला म्हणायचं आणि अपवित्र कोणाला म्हणायचं, ज्यांचा संबंध पवित्र दैवी शक्तींशी येतो, धार्मिक शक्तींशी येतो, अलौकिक शक्तींशी येतो, दैनंदिन जीवनामध्ये ज्यांना आम्ही त्या ठिकाणी आदर्श म्हणून ज्यांची पूजा करतोय, आराधना उपासना करतोय, असे धर्मग्रंथ आहेत, देवी देवतांच्या मूर्ती आहेत, एखादं मंदिर आहे, मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे, हे सर्व पवित्र आहे. आणि मग यांची उपासना करणं, यांच्या प्रती एक आदरभाव, नित्य आदरभाव बाळगणं, हे सर्व पवित्र आहे. अपवित्र म्हणजे काय आहे? पवित्र वस्तूंपासून अशा अपवित्र वस्तूंना दूर ठेवणं, ज्यांची मानवी समाजामध्ये अधिक त्या ठिकाणी त्यांना महत्व दिलं जात नाहीये. उदाहरणार्थ आपण मंदिरामध्ये जात असताना आपण सांगूया या ठिकाणी की मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपण आपल्या पायामध्ये असलेल्या ज्या चपला आहेत या चपला बाहेर ठेवतो. चप्पल ही कितीही महागाची असू द्या, सोन्याची असो, चांदीची असो, हिऱ्याची असो, चप्पल बाहेर ठेवावी लागते. याचं कारण आहे चप्पल ही अपवित्र वस्तू आहे, हे आम्ही अगोदरच मान्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी सर्वात महत्वाचा घटक असा आहे, फॅक्टर असा आहे की बाबा अपवित्र वस्तूंना जाणीवपूर्वक पवित्र वस्तूंपासून आम्ही दूर ठेवतो. मग प्रत्येक धर्मामध्ये एक धर्मग्रंथ आहेत की ज्या धर्मग्रंथांना आम्ही पवित्र म्हणून त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. मग हिंदू धर्मामध्ये रामायण आहे, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, इस्लाम धर्मामध्ये कुराण शरीफ आहे, बौद्ध धर्मामध्ये त्या ठिकाणी त्रिपिटक आहेत त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये बायबल सारखा पवित्र धर्मग्रंथ त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. धर्म आणि धर्मग्रंथ यांची एक अतूट असं नातं आहे, जोड आहे, ज्यांना एक पवित्रतेचा मुलामा या ठिकाणी दिला आहे. हे सर्व एक मानवी श्रद्धेचा भाग आहे. पण हे सर्व अपवित्र गोष्टींपासून दूर आणि लांब ठेवलं जातं. मंदिरामध्ये जात असताना आपण हातपाय धुवून जातो, कारण मनुष्य स्वतः अपवित्र अशा प्रकारचा प्राणी आहे. त्याला त्या ठिकाणी स्नान केल्याशिवाय, अंग धुतल्याशिवाय त्याला मंदिरामध्ये, देवघरामध्ये प्रवेश नाही करता येणार आहे. आणि म्हणून धर्म ही एक पावित्र्याच्या कल्पनेतून जन्माला आलेली एक भावना त्या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. यापुढे जात असताना त्या ठिकाणी धर्मसंस्कृतीमध्ये प्राचीन काळामध्ये काही व्यवस्था सुद्धा होत्या, ज्यामध्ये एक जाती व्यवस्था म्हणून होती. जाती व्यवस्थेचा उदय जर खऱ्या अर्थाने पाहायचा असेल तर तो वर्ण व्यवस्थेतून जन्माला आला, हे सांगता येईल. वैदिक काळामध्ये, हिंदू धर्म काळामध्ये, प्राचीन काळामध्ये त्या ठिकाणी 4 वर्ण होते. मग ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, क्षूद्र आहे, हे जे 4 वर्ण आहेत, या 4 वर्णांना त्या ठिकाणी समाजामध्ये सर्वात जास्त महत्व त्या काळामध्ये दिलं गेलेलं आम्हाला निश्चितपणे दिसून येतं. मग ब्राह्मणांनी काय करावं, कुठल्या वर्णाच्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, याचं एक योग्य ते मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. ब्राह्मण हा समाजातला सर्वश्रेष्ठ वर्ग म्हणून त्यांना जास्त महत्व देण्यात आलं. मग ब्राह्मणानं वेदविद्यांचं अध्ययन करावं, अध्यापन करावं, पूजा अर्चा करावं, धार्मिक विधी कराव्यात, वेगवेगळ्या मंगल प्रसंगी त्याने उपस्थित राहावं, त्याने कर्मकांड पूर्ण करावं. त्या ठिकाणी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे काही संस्कार होते, हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार गृहीत धरले गेले. आणि मग या 16 संस्काराच्या वेळेला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये या प्रत्येक कुटुंबामध्ये ब्राह्मणाला विशेष स्थान, महत्व दिलं गेलं. आणि म्हणून त्या काळामध्ये ब्राह्मण वर्ण हा सर्वश्रेष्ठ मानला गेला. त्यांनाच केवळ शिक्षणाचा अधिकार, ब्राह्मणानेच त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि द्यायचं, हा पहिला वर्ण सांगितला गेला. दुसरा वर्ण आहे त्या ठिकाणी क्षत्रिय. क्षत्रिय वर्णाची भूमिका काय आहे? क्षत्रिय वर्ण ज्याने त्या ठिकाणी संरक्षणाचं कार्य केलं पाहिजे. गावाची सीमा असेल, तालुका आहे, जिल्हा आहे, देश आहे, संरक्षणाची भूमिका त्यानं त्या ठिकाणी केली पाहिजे. तिसरा घटक सांगितला गेला आहे तो वैश्याचा आहे. वैश्य म्हणजे व्यापार करणारा. मग छोटे मोठे व्यापारी असतील त्या ठिकाणी की ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाचा उदरनिर्वाह चालवला जातो, समाजाच्या गरजा भागवल्या जातात. त्या ठिकाणी समाज त्यांच्याकडून विविध प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या त्या ठिकाणी घेतो वगैरे वगैरे. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी वैश्य हा जो घटक आहे त्यांना एक वेगळं स्थान, वेगळं महत्त्व त्या पूर्वीच्या काळामध्ये असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि शेवटचं जे आहे, शेवटचा वर्ण आहे तो क्षूद्र. मग क्षूद्रांनी काय केलं पाहिजे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र
यामध्ये शूद्र हा अतिसामान्य किंवा सर्वसामान्य वर्ग म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, तो अत्यंत सामान्य घटक होता, ज्याला कसल्याही प्रकारच्या समाजामध्ये अधिकार नव्हते. एक शूद्राने वरचे जे 3 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, या तिन्ही वर्णाच्या लोकांची समाजामध्ये सेवा करावी, ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. या सर्वांना कसलाही प्रकारचा त्या ठिकाणी जर मदत लागली तर शूद्रांनी त्या ठिकाणी करायची, समाजसेवा करायची, साखरी करायची, नोकरी करायची किंवा त्यांना मदत करायची वगैरे, हा घटक सांगितला गेला. शूद्र म्हणजे बहुजन समाज आहे, अस्पृश्य समाज आहे, मागास समाज, वंचित समाज आहे. तो समाज त्या ठिकाणी सर्वात चतुर्थ श्रेणीचा समाज म्हणून, चतुर्थ वर्ण म्हणून त्या ठिकाणी पाहिला निश्चितच गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, वेगवेगळ्या संस्था आहेत. मग कुटुंब संस्था आहे, धर्मसंस्था आहे, जाती संस्था आहे, न्याय संस्था आहे, विवाह संस्था आहे. या वेगवेगळ्या संस्थांवर त्या त्या धर्माचा प्रभाव निश्चितपणे त्या ठिकाणी राहिला आहे. वैदिक काळामध्ये वेदांना महत्त्व प्राप्त झालं, हिंदू धर्म काळामध्ये वेदांना महत्त्व प्राप्त झालं, पुरोहितांना महत्त्व प्राप्त झालं, समाजामध्ये ब्राह्मण वर्गाला महत्त्व प्राप्त झालं, इतर वर्गांचं महत्त्व आपोआप त्या ठिकाणी कमी झालं. परंतु एक लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे की जोपर्यंत वर्णव्यवस्था आहे, हिंदू धर्म आहे, वैदिक काळ आहे, त्याचा प्रभाव राहिला, त्यानंतर हळूहळू भारतामध्ये इतर धर्मीय लोक यायला सुरुवात झाली. हे विसरता आपण या ठिकाणी कामा नये. मग जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, पारसी धर्म आहे किंवा ख्रिश्चन धर्म आहे, या वेगवेगळ्या धर्माचा अंतर्भाव आणि समावेश हळूहळू भारतीय संस्कृतीमध्ये होऊ लागला. आणि मग या ठिकाणी या धर्मांचा देखील प्रभाव भारतीय समाज व्यवस्थेवर पडलेला आम्हाला पाहायला मिळतो. जैन धर्म जो आपणा सर्वांना सुपरिचित आहे, या जैन धर्माचे जे प्रवर्तक होते ते वर्धमान महावीर होते. खऱ्या अर्थाने 24 तीर्थंकर म्हणून ज्या धर्माला ओळखलं जातं, हा जैन धर्म की ज्या धर्मामध्ये वर्धमान महावीरांनी सांगितलेली तत्व स्वीकारली गेली. मग अहिंसा आहे, अस्तेय, अपरिग्रह अशा प्रकारची तत्व त्या ठिकाणी सांगितली गेली. जैन धर्म हा ईश्वराला न मानणारा धर्म आहे. मूर्तीपूजा या ठिकाणी नाही आहे या धर्मामध्ये, हेही मान्य केलं गेलं पाहिजे. देवाचं अस्तित्व त्या ठिकाणी मान्य केलं जात नाही आहे. या ठिकाणी कर्मसिद्धांत, अहिंसा याही तत्वांना मान्यता जैन धर्मामध्ये केली जाते. खऱ्या अर्थाने जैन आणि बौद्ध धर्म ज्या धर्मांचा प्रभाव भारतीय समाज व्यवस्थेवर राहिला, परंतु या जैन धर्मापेक्षा सर्वात जास्त मंडळी या बौद्ध धर्माकडे आकृष्ट झाले. बौद्ध धर्माचे जे प्रवर्तक होते, प्रचारक होते, प्रसारक होते, ते होते गौतम बुद्ध. गौतम बुद्धांची जी काही विचारसरणी आहे, जे काही मार्गदर्शन आहे, जे तत्वज्ञान आहे, जे शिकवण आहे, त्या शिकवणीचा प्रभाव त्या ठिकाणी भारतीय समाजावर पडला, हेही आम्हाला निश्चितपणे दिसतं. आर्य अष्टांग मार्ग असेल किंवा बौद्ध धर्मामध्ये सांगितली पंचमहाव्रते असतील, बौद्ध धर्मग्रंथ असतील जे पाली भाषेमधून होते, त्याचाही प्रभाव त्या ठिकाणी भारतीय समाजावर राहिलेला आहे. गौतम बुद्धांच्या काळामध्ये किंवा गौतम बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये झालेला आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मग या ठिकाणी श्रीलंका आहे, चीन आहे, तिबेट आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, या देशांमध्ये बौद्ध धर्म पसरला. बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत, जैन धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत. त्या पंथांचा त्या ठिकाणी वैचारिक प्रभाव, तात्विक प्रभाव हा त्या त्या समाजावर, त्या ठिकाणी धर्मावर राहिलाय, देशामध्ये राहिलाय, हे आम्हाला मान्य करावं लागतं. जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 वेगवेगळे पंथ होते, हे आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. श्वेतांबर पंथीय जे लोक आहेत, हे लोक त्या ठिकाणी पांढरी वस्त्र परिधान करणारी मंडळी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं गेलं. श्वेतांबर पंथीय लोकांची जीवन जगण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे. दिगंबर पंथीय लोक हे आकाशालाच त्या ठिकाणी देव मानायचे वगैरे, अशा प्रकारची पद्धत वगैरे होते. दिगंबर पंथीय लोक त्या ठिकाणी निर्वस्त्र वगैरे असायचे. श्वेतांबर आणि दिगंबर यामध्ये जर आपण पाहिलं तर श्वेतांबर पांढरी वस्त्र परिधान करायचं, आकाशाला वस्त्र मानणारे दिगंबरपंथीय लोक होते त्या ठिकाणी. पण दोन्ही पंथामध्ये
जैन धर्मामध्ये त्या ठिकाणी वर्धमान महावीरांच्या तत्वाचं निश्चितपणे पालन या ठिकाणी केलं गेलं. बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मुख्यत्वे बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ सांगितले जातात की हीनयान आणि महायान. तिसरा एक पंथ होता जो बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये, वज्रयान. या पंथाचा उदय जो आहे 8व्या शतकामध्ये त्या काळामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग हळूहळू देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आणि धर्माच्या परंपरा या हळूहळू आपल्या देशामध्ये यायला लागल्या. ज्यू धर्म जो आपणा सर्वांना माहिती आहे, याचा अभ्यास पूर्वी आपला झालेला असेल. ज्यू धर्मीय लोक हे भारतामध्ये फार पूर्वी आले, सुरुवातीच्या काळामध्ये आले, इंग्रज काळाच्या अगोदर आले, हे देखील सांगावं लागतं. आता ज्यू धर्मीय लोक जे आहे की द्वितीय विश्वयुद्ध जेव्हा झालं, या द्वितीय विश्वयुद्धामध्ये जर्मनीचा जो डिक्टेटर होता, हुकुमशहा म्हणतो आपण त्याला, या हुकुमशहाच्या माध्यमातून ज्यू धर्मीय लोकांची एवढी छळ किंवा हत्या त्या ठिकाणी करण्यात आली की लाखो ज्यू धर्मीय लोकांना त्याने गॅस चेंबरमध्ये कोंडून मारलं. एवढा तो त्या ज्यू धर्मीय वंशाच्या लोकांचा कट्टर तिरस्कार करणारा व्यक्ती त्या काळामध्ये होऊन गेला. ज्यू धर्मीय लोक जे होते द्वितीय विश्वयुद्धावेळी त्यांना जीव गमवावा लागला, हेही सांगावं लागेल आपल्याला. 1,36,000 लोकांचं तर या द्वितीय विश्वयुद्धानंतर स्थलांतर झालं. इस्रायल सारख्या देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये, युरोप खंडामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर त्या ठिकाणी झालं. एवढंच नाहीये, त्या ठिकाणी हळूहळू ह्या ज्यू धर्मीय लोकांचा संपर्क हा ख्रिश्चन धर्मीय लोकांशी यायला लागला. पहिल्या शतकामध्ये जे ख्रिश्चन धर्मीय लोक भारतामध्ये आले, धर्मप्रचारासाठी आले, प्रसारासाठी आले, ख्रिश्चन मिशनरी आले, त्यावेळेला त्यांचा संपर्क त्या ठिकाणी झालेला आम्हाला पाहायला मिळतो. सेंट थॉमस यांनी, येशू ख्रिस्त जे आहेत यांनी दक्षिण भारतामध्ये गोवा या प्रांतामध्ये त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा जो प्रचार प्रसार करायला सुरुवात केली, त्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्यू धर्मीय लोक हे ख्रिश्चन धर्मीय लोकांच्या संपर्कात देखील आले. एवढंच नाहीये तर ख्रिश्चन धर्मीय बांधव ज्या वेळेला भारतामध्ये आले, म्हणजे विशेषतः जेव्हा ते पहिल्या शतकामध्ये या धर्माचा जो उदय झाला आणि नंतर जे भारतामध्ये त्यांचं आगमन व्हायला लागलं, त्या काळामध्ये सुरुवातीला व्यापारी म्हणून हे लोक आले, वसाहती त्याने निर्माण केल्या आणि त्यानंतर इथे विस्तारवादाला सुरुवात केली. हेही आम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रिटिशर्स आले आपल्याकडे, इंग्रज लोक आपल्याकडे आले. त्या सुरुवातीला ते व्यापारी म्हणून आले. आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहिती आहे, त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये रोवली त्या लोकांनी आणि नंतर हळूहळू विस्तारवादी भूमिका, वसाहतवादी भूमिका या इंग्रजांनी या देशामध्ये त्या ठिकाणी सुरू केली आणि मग म्हणता म्हणता संपूर्ण देशभर या इंग्रजांनी त्या ठिकाणी या देशामध्ये राज्यकारभार करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू या ज्यू धर्मीय, ख्रिश्चन धर्मीय लोकांच्या नंतर भारतामध्ये जर दुसरा कुठल्या धर्माचं आगमन झालं वेगळ्या कालखंडामध्ये, वेगळ्या शतकामध्ये, तो शतक आहे 6वं शतक ज्याला आम्ही म्हणू, हे शतक, या शतकामध्ये इस्लाम धर्म जो आहे, इस्लाम धर्म भारतामध्ये त्या ठिकाणी आला. मध्ययुगामध्ये इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार झाला. मूलतः जर आपण पाहिलं, इस्लाम धर्म हा मोहम्मद पैगंबरांना मानणारा धर्म आहे, जो मोहम्मद पैगंबरांना प्रेषित म्हणतो. प्रेषित, द मेसेंजर ऑफ गॉड, देवदूत आम्ही ज्याला म्हणतो, की ज्याच्या माध्यमातून इस्लाम धर्मीय लोकांनी इस्लाम धर्माचे धडे घेतले. अल्लाहकडून येणारे जे संदेश आहेत, जे मेसेज आहेत, तो त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना देतो आणि त्या माध्यमातून जीवन जगण्याची प्रेरणा लोकांना मिळाली. इस्लाम धर्म जो आहे हा देखील त्या ठिकाणी एकेश्वरवादीच धर्म आहे, एक अल्लाहला मानणारा धर्म आहे, मूर्तीपूजेला विरोध करणारा धर्म आहे. त्या ठिकाणी जातीवाद, धर्मवाद वगैरे हा घटक त्या धर्मामध्ये नाही आहे. इस्लाम धर्मामध्ये 3 पंथ आहेत, सुन्नी, शिया, सुफी आणि एक 4था पंथ आहे, तो आफ्रिकन खंडामध्ये किंवा त्या ठिकाणी UAE मध्ये वगैरे आम्हाला दिसतो, तो आहे बोहरा. अत्यंत श्रीमंत अशा या पंथाचे लोक इस्लाम धर्मीय घटकामध्ये आम्हाला आढळत आहेत. हे पाहत असताना इस्लाम धर्मीय लोकांची जीवन पद्धती वेगळ्या स्वरूपाची आहे. इस्लाम धर्माच्या लोकांनी त्यांच्या धर्माचं, तत्वाचं पालन केलेलं आहे. यामध्ये काय ते लोक काय करतात,
तर नमाज पठण हा त्यांच्या आयुष्याचा एक जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून 5 वेळा नमाज पठण करणं हे देखील त्यांच्या धर्माचा एक घटक आहे. दान धर्म करणं, दान धर्माला ते अधिक महत्त्व त्या ठिकाणी देतात. त्यांच्या उत्पन्नाचा पाव हिस्सा निश्चितपणे हे लोक इस्लाम धर्मीय जे बांधव आहेत, हे बांधव त्या ठिकाणी समाजसेवेसाठी, धर्मासाठी ते जाणीवपूर्वक काढतात. दान धर्माला अतिशय त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. तीर्थयात्रेला महत्त्व आहे. मक्का, मदिना, काबा या ठिकाणी प्रत्येक इस्लाम धर्मीय बांधवांनी आयुष्यातून एकदा तरी गेलं पाहिजे, ही त्या ठिकाणी धारणा, ही मानसिकता इस्लाम धर्मामध्ये असलेली आम्हाला पाहायला मिळतं. विशेषतः इस्लाम धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उपवास, रोजा म्हणतो आपण. रमजान महिन्यामध्ये असं मानलं गेलं की याच महिन्यामध्ये कुराण शरीफ जे आहे, पवित्र धर्मग्रंथ जो आहे तो पृथ्वीवर अवतरला आणि या धर्मग्रंथाला त्या ठिकाणी निश्चितपणे यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून हा जो महिना आहे, हा महिना पाक महिना म्हणजे पवित्र महिना म्हणून याला मान्य केला जातो. आणि मग रमजान महिन्यामध्ये महिनाभर उपवास इस्लाम धर्मीय बांधव करतात आणि या उपवासानंतर त्या ठिकाणी म्हणजे रोजे सोडल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी ईदचा सण साजरा त्या ठिकाणी केला जातो. खऱ्या अर्थाने इस्लामी संस्कृती जी आहे भारतामध्ये आणि इस्लामी संस्कृतीचा जो प्रभाव भारतीय संस्कृती आणि समाजावर राहिला आहे, फार जुना आहे हा प्रभाव. विशेषतः असं म्हटलं गेलं की बाबा रे 320 वर्ष भारतामध्ये वेगवेगळ्या इस्लामी राजांनी, मोगलांनी राज्य केलं. अशी 5 जर आपण घराणे जर आपण पाहिले, राजे जर आपण पाहिले इस्लाम, तर त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी असेल, तुगलक असेल, सम्राट अकबर असेल, बादशाह अकबर आहे किंवा इब्राहिम लोदी आहे, बाबर आहे, सय्यद आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इस्लामी जे राजे होऊन गेले, मुघल सम्राट त्या ठिकाणी होऊन गेले. या सम्राटांनी साधारणपणे 300 ते 320 वर्ष या देशामध्ये प्रदीर्घ काळ, सर्वाधिक काळ या देशामध्ये राज्य केलेलं आम्हाला दिसून येतं. त्याचबरोबर हळूहळू विविध धर्म भारतीय संस्कृतीमध्ये समाविष्ट व्हायला लागले वेगवेगळ्या काळामध्ये, खंडामध्ये. हे सांगत असताना 15व्या शतकामध्ये शीख धर्माचा प्रचार, प्रसार, प्रभाव भारतीय समाज व्यवस्थेवर पडला, हे सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब आहे. जपूजी हा एक त्या ठिकाणी मान्य केलेला ग्रंथ आहे. त्या ठिकाणी शीख धर्मामध्ये असं सांगितलं गेलं की 9 ते 10 जवळपास त्या ठिकाणी गुरूंची परंपरा या धर्माला लाभलेली आहे. गुरु नानक देव, गुरु गोविंद सिंग, गुरु अंगद देव वगैरे वेगवेगळ्या गुरूंचा त्या ठिकाणी प्रभाव राहिलेला आहे. विशेषतः गुरु नानकांनी, गुरु गोविंद सिंगांनी त्या ठिकाणी या धर्माची स्थापना त्या ठिकाणी केली. इस्लाम ख्रिश्चन धर्मीय जे लोक आहेत, या शीख धर्मीय जे लोक आहेत, या शीख धर्मीय लोकांमध्ये गुरु परंपरेला खूप महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. गुरु परंपरेला प्रचंड त्या ठिकाणी महत्त्व आहे. गुरु ग्रंथ प्रमाण मानलं जातं. गुरुद्वारामध्ये दिवसभर ज्या ग्रंथांचं त्या ठिकाणी पारायण होतं, वाचन होतं, हे वाचन गुरु ग्रंथांचं होतं. तिथे कुठल्याही देवी देवतेची मूर्ती नाही आहे, लक्षात घ्या त्या ठिकाणी गुरुद्वारामध्ये. आणि मग तिथे केवळ गुरुद्वारे लिहिण्यात आलेल्या ग्रंथांना सन्मान दिला जातो, मान दिला जातो, आदर दिला जातो आणि मग त्यांचं पालन, त्यांच्या विचारांचं पालन त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जातं. शीख धर्मामध्ये पंचकंकारांना फार महत्त्व आहे. आता हे पंचकंकार काय आहेत, तर ह्या पंचकंकारांमध्ये त्या ठिकाणी कृपाण आहे, कच्छा आहे, केश आहे, कडा आहे आणि कंगा आहे. कृपाण म्हणजे छोटीशी तलवार आहे किंवा छोटंसं त्या ठिकाणी हत्यार आहे की जे आपल्या सोबत स्वतःच्या स्वसंरक्षणाकरिता ठेवलं जातं. कच्छ म्हणजे त्या ठिकाणी अंगामध्ये घातलं जाणारं वस्त्र आहे. केश वाढवणे ही शीख धर्मियांची एक संस्कृती त्या ठिकाणी आहे, परंपरा आहे. प्रत्येक शीख धर्मीय व्यक्तीच्या हातामध्ये कडं असतं, त्याला आपण कृपाण वगैरे म्हणतोय. आणि कंगा हा प्रत्येक जण त्या ठिकाणी केस सावरण्यासाठी ठेवतो, हा एक प्रकार सांगितला गेला.
शीख धर्मामध्ये 16व्या शतकामध्ये लंगरची कल्पना आली. लंगर ही एक अन्नदान करणारी, अन्नछत्र करणारी एक संकल्पना पुढे आलेली आम्हाला दिसून येते. शीख धर्मातल्या व्यक्ती त्या ठिकाणी दररोज हजारो लाखो दीनदुबळे, गरीब, मागास असे जे भटके आहेत, ज्या निराधार आहेत, अशा लोकांच्या अन्नाची सोय, जेवणाची सोय त्या ठिकाणी मोफत गुरुद्वारामध्ये करते. लंगर म्हणतात त्याला, लंगर हे लक्षात घ्या. लंगरच्या माध्यमातून त्या ठिकाणी हजारो लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. विशेषतः या धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर जातीभेद नाही आहे, धर्मभेद नाही आहे, वंशभेद नाही आहे, लिंगभेद नाही आहे, विषमता नाही आहे, स्त्री पुरुष भेदभाव नाही आहे, कसल्याही प्रकारचा संघर्ष या धर्मामध्ये नाही आहे. हा धर्म अंधश्रद्धेला विरोध करणारा धर्म आहे, मूर्ती पूजेला विरोध करणारा निश्चितपणे हा धर्म आहे. भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ख्रिश्चन धर्मीय शीख धर्मीय लोकांनी केलेल्या ज्या काही चळवळी आहेत, या चळवळींचं फार मोठं एक योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. या पुढे जात असताना पुढे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भक्ती चळवळी, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळी, आता या महाराष्ट्रातील भक्ती चळवळीमध्ये साधारणपणे 13व्या शतकामध्ये या भक्ती चळवळीला प्रारंभ झाला, सुरुवात झाली असं सांगितलं जातं. संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये या भक्ती चळवळीला सुरुवात झाली. पंढरपूरचा विठोबा हा या भक्ती चळवळीचं मुख्य असं दैवत मानलं गेलं. संत नामदेव आहे, तुकाराम आहे, किंवा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आहेत, मुक्ताबाई आहे, बहिणाबाई आहे, यांना या संत परंपरेमध्ये, एक भक्ती परंपरेमध्ये एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी दिलं गेलं, हे देखील आम्हाला सांगता येतं. संत साहित्याला महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालं, हे देखील आम्हाला सांगता येईल. या ठिकाणी विशेष म्हणजे की ज्ञानेश्वरीचा प्रभाव आज देखील भारतीय समाजावर आहे, हेही आम्हाला दिसून येतं. भक्ती चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी विचारधारा, विचारप्रवाह, साहित्य चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली, हा एक प्रकार आम्हाला दिसायला लागतो. यानंतर पुढे जात असताना त्या ठिकाणी भारतीय समाजामध्ये आढळणारं स्त्रियांचं स्थान, त्याबद्दल देखील अभ्यास करायचा आहे. भारतीय भारतीय समाजातील स्त्रियांच्या स्थानाबद्दल त्या ठिकाणी वर्णन करत असताना काळमानाप्रमाणे भारतीय स्त्रियांना समाजामध्ये प्राप्त झालेलं जे महत्त्व आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. मग वैदिक काळाचा आपण जर संदर्भ घेतला तर पूर्व वैदिक काळ असेल, उत्तर वैदिक काळ असेल, हिंदू धर्माचा काळ असेल, आधुनिक काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, वेगवेगळ्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये स्त्रियांचं स्थान हे वेगवेगळं राहिलेलं आम्हाला दिसून येतं. विशेषतः पूर्व वैदिक काळामध्ये भारतीय स्त्रियांना सर्वात जास्त महत्त्व होतं असं मानलं गेलं. निश्चितपणे त्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती, पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती, हे आपण सर्वांना मान्य करावंच लागेल. परंतु पुरुषप्रधान समाज व्यवस्थेने सुद्धा महिलांना अथवा स्त्रियांना त्या काळामध्ये शिक्षण देणे, व्यापार व्यवहार असेल, कला असेल, साहित्य असेल, वेगवेगळे घटक आहेत समाजाचे, या घटकांमध्ये सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य समाजाने स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून त्यांना त्या घटकाला दिलं गेलेलं होतं, हे आम्हाला नाकारता येत नाही. वैदिक काळामध्ये सुद्धा लोपामुद्रा, गार्गी, मैत्री यासारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, हे आपण विसरता निश्चितपणे कामा नाही या ठिकाणी, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांना अधिकार होते, पुरुषांच्या प्रमाणे अधिकार होते.
संपत्तीमध्ये अधिकार आहे, कुटुंबामध्ये अधिकार आहे, निर्णयामध्ये अधिकार आहे. विवाह करत असताना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार पूर्ववैदिक काळामध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिलांना, स्त्रियांना दिला गेलेला होता, हे देखील आम्हाला सांगावं लागतं. उपनयनाचा अधिकार सुद्धा त्यांना दिला. उपनयन म्हणजे मुंज आम्ही ज्याला म्हणतो, हे देखील अधिकार मुलींकडे होते, स्त्रियांकडे होते, महिलांकडे होते. विधवा पुनर्विवाह ही संस्कृती, ही पद्धती, ही सुद्धा पूर्ववैदिक काळामध्ये मान्य करण्यात आलेली होती. एखाद्या विधवा स्त्रीने सती न जाता तिने पुन्हा विवाह करावा, अशा प्रकारची विचारधारा, मानसिकता त्या काळामध्ये होती. निश्चितपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना किंवा कुटुंबाचा अर्थार्जन वगैरे करत असताना त्या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सुद्धा स्थान या ठिकाणी देण्यात आलं. स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने कामं देण्यात आली, जबाबदारी देण्यात आली. हे सुद्धा आम्हाला नाकारता येणार नाही. या ठिकाणी विवाहाकडे पाहत असताना एक पवित्र संस्कार म्हणून वैदिक कालखंडामध्ये त्या ठिकाणी पाहिलं गेलं. विवाह हे पूर्वजन्मीच्या त्या ठिकाणी संबंधातून पुढे येता हा एक प्रकार सुरू झालेला दिसतोय. 7 जन्माचं पवित्र नातं आहे, पवित्र बंधन आहे. आणि या विवाहाच्या ज्या काही जोड्या आहेत, या गाठी ज्या आहेत, या स्वर्गामध्येच बांधल्या जातात, अशी एक कल्पना यामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात वगैरे होते. एवढंच नाहीये तर भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये असं सांगितलं गेलं की बाबा रे, पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना विवाहामध्ये जोडीदार निवडीचा अधिकार होता, पण हळूहळू हा जो अधिकार आहे, हा अधिकार पुढच्या कालावधीमध्ये काढून घेण्यात आला. पूर्ववैदिक काळानंतर उत्तर वैदिक काळाचा जर आम्ही अभ्यास केला तर उत्तर वैदिक काळामध्ये पुरुषप्रधान जी संस्कृती आहे, ही पुरुषप्रधान संस्कृतीने भारतीय स्त्रियांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या अधिकारांवर हल्ला केला, एक विरोध या ठिकाणी दर्शवला असं दिसतं. पारंपरिक जे अधिकार होते, हे अधिकार काढून घेण्यात आले. विवाहाच्या संदर्भामध्ये, कुटुंबाच्या संदर्भामध्ये, अर्थार्जनाच्या संदर्भामध्ये, उदरनिर्वाहाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एक जबाबदारी जी महिलांवर, या स्त्रियांवर टाकण्यात आली होती, ही जबाबदारी कुठेतरी त्या ठिकाणी काढून घेण्यात आली. आणि मग त्या स्त्रियांना मग पुढे सुरू झालं आपल्याकडे भारतीय समाजामध्ये हे लक्षात घेण्याची गरज आहे की बाबा रे, त्या ठिकाणी स्त्रियांना चूल आणि मूल आहे, एवढंच कार्यक्षेत्र मर्यादित तिचं राहिलं. तिला त्या ठिकाणी विवाहामध्ये स्वतःचा आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं. अहो, स्त्री शिक्षण हा जो मूलभूत घटक आहे, हा घटक देखील त्या ठिकाणी नाकारण्यात आला. असा जो तथाकथित समाज होता, परंपरावादी समाज होता, तत्कालीन जो समाज होता, या समाजाने त्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी महिलांना ह्या अधिकारांपासून वंचित ठेवलं. मग सती पद्धत आहे, बालविवाह आहे, पडदा पद्धत आहे, या उत्तर वैदिक काळामध्ये सुरू झालं. हे आम्हाला दिसायला लागलं. भारतीय स्त्रियांना समाजामध्ये जे दुय्यम स्थान नंतरच्या काळामध्ये प्राप्त झालं, त्याच्या पाठीमागची कारणं ही आहेत. पुरुषांनी स्वतः समाजावर, कुटुंबावर, अर्थकारणावर, राजकारणावर, समाजकारणावर, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं वर्चस्व त्या ठिकाणी गाजवायला सुरुवात केली. आणि मग नंतर आपल्या देशामध्ये काही वाईट पद्धती सुरू झाल्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे, हुंडाबळी, वधू दहन वगैरे वगैरे हे पद्धती, या परंपरा सुरू झाल्या. स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारण्यात आलं, स्त्रियांवर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाले. देवदासी पद्धत काय सुरू झाली आपल्याकडे, बालविवाह काय सुरू झाले त्या ठिकाणी. आणि मग अशा पद्धतींच्या माध्यमातून महिलांना एक असं गृहीत धरणे भारतीय संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये प्राचीन काळापासून महिलांना गृहीत धरणे ही एक पद्धत सुरू झालेली आम्हाला दिसून येते. शिक्षण पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला हे सांगावं लागेल की बाबा वैदिक काळ जो होता, विशेषतः पूर्ववैदिक काळामध्ये महिलांचा दर्जा हा उंचावला गेला. गॉर्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा वगैरे सारख्या ज्या स्त्रिया होत्या, या ठिकाणी विद्वान होत्या, पंडित होत्या, धर्म त्या ठिकाणी ग्रंथांचं पारायण करण्याचा अधिकार त्यांना होता, वेद, वैदिक मंत्रांचं उच्चारण करण्याचा अधिकार होता, वेगवेगळ्या प्रकारचे वेद पठन त्या ठिकाणी करायचे. मग ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, सामवेद आहे, आयुर्वेद आहे, वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी पठन करणे, अध्ययन करणे, अभ्यास करणे, त्या संदर्भामध्ये मत मांडणे, विचार मांडणे, हे स्वातंत्र्य त्या काळामध्ये महिलांना, वर्गाला, स्त्रियांना त्या ठिकाणी देण्यात आलं. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र संघर्षातून
चळवळीतून, सुधारणातून, क्रांतीतून, कायद्यातून हळूहळू हे परिवर्तन झालं. हे आम्हाला कुठंतरी त्या ठिकाणी मान्य करावं लागतं. यापुढे जात असताना त्या ठिकाणी आपला हिंदू धर्मामध्ये, भारतीय समाजामध्ये जे जे बदल झाले त्या बदलांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी पुढे आम्हाला वेगवेगळ्या धर्मांचा जसा संदर्भ घेता येतो. या ठिकाणी इस्लाम धर्म आहे, शीख धर्म आहे किंवा जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, या धर्मांचा अभ्यास करत आपण यापूर्वी केला. त्या धर्मांचा प्रभाव भारतीय समाजावर निश्चितपणे राहिला. भारतीय समाज जीवन हे वेगवेगळ्या अंगांनी नटलेलं आहे, वेगवेगळ्या घटकांनी नटलेलं आहे. मध्ययुगीन काळामध्ये त्या ठिकाणी चित्रकला असेल, स्थापत्यकला असेल, नाट्यकला असेल किंवा त्या ठिकाणी साहित्य आहे, संगीत कला आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, शेती आहे, वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी प्राधान्य निश्चितपणे देण्यात आलं. समाज जीवनाचा जर अभ्यास आम्ही केला तर प्राचीन काळातला जो समाज आहे ह्या समाजामध्ये आणि आधुनिक काळातल्या समाज व्यवस्थेमध्ये, समाज रचनेमध्ये त्या ठिकाणी बरंचसं अंतर आम्हाला आढळतं. आणि हे जे अंतर आहे, हा जो बदल आहे जाणवतोय त्या ठिकाणी, तो नगरांच्या संदर्भामध्ये आहे, अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आहे, धर्माच्या संदर्भामध्ये आहे, व्यापाराच्या संदर्भामध्ये आहे, किंवा त्या ठिकाणी जाती आहे, वर्ण आहे, वर्ग आहे, यांच्या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. 21व्या शतकातील भारतीय समाज आणि या भारतीय समाजाची जी ओळख आहे 21व्या शतकातल्या, खऱ्या अर्थाने याच्यामध्ये बदल झाले. अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाले. 21व्या शतकाकडे वाटचाल करण्यापूर्वी वसाहतवादी धोरण ज्या लोकांनी या देशामध्ये राबवलं, इंग्रज जे भारतामध्ये आले आणि या इंग्रजांनी या देशामध्ये त्या ठिकाणी व्यापाराला सुरुवात केली. राज्यकर्ते हे नंतर बनले. ते वसाहतवादी धोरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या देशामध्ये व्यापार, उद्योग, औद्योगिकरण, कारखानदारी, नागरीकरण यांना महत्त्व दिलं. इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिलं, इंग्रजी कायद्यांना महत्त्व दिलं आणि त्या माध्यमातून भारतीय समाजाची एक वेगळी जडणघडण, एक वेगळी ओळख, एक वेगळे परिवर्तन, एक वेगळा सुधारणात्मक आलेख, एक आराखडा आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. इंग्रजांनी या देशामध्ये अनेक काही बदल घडवून आणले, हे लक्षात घ्या. हे पहा, इतिहासामध्ये इंग्रजांबद्दल काय सांगितलं जातं? लढ्या, क्रांत्या, चळवळी, वेगवेगळे घटक, अन्याय केला, अत्याचार केला, वेगळं जाचं कर लादले वगैरे वगैरे. हे सांगत असताना आपण इंग्रजांच्या दुसऱ्या बाजूचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. इंग्रज जसे अन्याय करणारे होते, अत्याचार करणारे होते, तसे इंग्रजांनी या देशामध्ये शिस्त लावली, या देशाला नवीन शिक्षणाची ओळख करून दिली, नवीन अर्थव्यवस्था या देशामध्ये खऱ्या अर्थाने उदयास आणण्याचं काम इंग्रज सरकारने त्या काळामध्ये केलं. मग कारखानदारी आहे, उद्योगधंदे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षण असेल, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, स्त्री पुरुष समानता आहे, किंवा मग त्या ठिकाणी सतीबंदीचा कायदा जो राजाराम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या सहकार्याने त्या काळामध्ये बंद केला. इंग्रज समाज सुधारणेला विरोध करणारे नव्हते, हे अगोदर लक्षात घ्या. इंग्रजांनी या देशामध्ये सुधारणा निश्चितच केल्या, नाही असं नाही आहे. खऱ्या अर्थाने इंग्रजांनी स्त्री पुरुष समानता आणली असं म्हटलं तरी कमी होणार नाही, वावगं होणार नाही या ठिकाणी. आणि म्हणून इंग्रजांच्या माध्यमातून या देशामध्ये कारखानदारी सुरू झाली, उद्योगधंदे सुरू झाले, इंग्रजी शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला, पाश्चिमात्यीकरण त्या काळामध्ये झालं, संस्कृतीकरण त्या काळामध्ये झालं. प्रत्येक घटक त्या ठिकाणी, मग जात, धर्म, भाषा, पंथ, भेदभाव, विषमता हे सगळं बाजूला ठेवलं त्या लोकांनी आणि समाज सुधारणेला महत्त्व त्या ठिकाणी देण्याचं काम इंग्रजांनी त्या काळामध्ये केलं. प्रशासकीय सेवा असेल, नगर नियोजनाच्या सेवा असतील, शैक्षणिक काही सुधारणा असतील, आर्थिक सुधारणा असतील, शेतीच्या संदर्भामध्ये काही योजना असतील, रस्ते आहे, जलसंपदा आहे, पाटबंधारे आहे, वेगवेगळे विभाग, वेगवेगळे क्षेत्र जे आहेत त्यामध्ये एक नवीन क्रांती, नवीन परिवर्तन, नवीन सुधारणा आणण्याचं काम इंग्रज सरकारने त्या काळामध्ये केलं. विशेषतः त्यांचे काही कायदे या ठिकाणी मला निश्चितपणे सांगावे वाटतात, नमूद करावे वाटतात. इंडियन काउन्सिल वॉज डेफिनेटली डन बाय द ब्रिटिशर्स when they were ruling party in India before the freedom of India. Second thing, after that Indian High Court Act, it was also passed by the Britishers in India. Even though Child Marriage Act, Dowry Prevention Act and the Widowed Second
मॅरेज ऍक्ट वॉज पास्ड बाय द ब्रिटिशर्स इन इंडिया. हे सगळ्यात महत्वाचं आहे. विधवा पुनर्विवाह कायदा असेल, भारतीय सुप्रीम कोर्टाचा न्याय व्यवस्थेचा कायदा असेल, सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट त्या ठिकाणी असेल, हे सर्व कायदे, हिंदू कोड बिल हे नंतर डॉक्टर आंबेडकर यांनी जसं मांडलं आपल्या देशामध्ये, त्या अगोदर सुद्धा हिंदू कायदे, हिंदू विवाह कायदे इंग्रजांनी या देशामध्ये मांडले होते. हे लक्षात घ्या. इंग्रजांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाला विरोध केलेला नाहीये, प्रमोट केले त्यांनी. हे लक्षात घ्या. इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजन मॅरेज, इंग्रजी शिक्षण, स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, व्यापार करावा, व्यवसाय करावा, स्त्रियांनी पुढे यावं, चूल आणि मूल हे एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये, संकुचित मर्यादित राहू नये, या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी महिलांचा विचार करणारा घटक म्हणजे इंग्रज त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये अनेक सुधारणा झाल्या. पहिली रेल्वे जी धावली ही इंग्रजांच्या काळातच धावली, लक्षात घ्या. उद्योगधंदे सुरू झाले, कापड उद्योग आहे, कापड गिरण्या आहेत, इंग्रजांच्या काळात सुरू झाले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले, इंग्रजांच्या काळात त्या ठिकाणी लागले. निश्चितपणे 150 वर्ष असं सांगितलं जातं, 150-200 वर्ष जे काही राज्य केले इंग्रजांनी या देशामध्ये, साम्राज्य विस्तार केला, वसाहतवादी धोरणाच्या माध्यमातून या देशामध्ये डिवाइड अँड रूल पॉलिसी ही जरी राबवलेली असली इंग्रजांनी, तर या देशाला एका विशिष्ट सुधारणावादी तत्वामध्ये आणण्याचं काम, नियमामध्ये आणण्याचं काम, घटकामध्ये आणण्याचं काम, एक वेगळ्या आलेखामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आम्हाला दिसून येतं. यापुढे इंग्रजांच्या काळामध्ये व्यापाराला प्रोत्साहन मिळालं. मग ते त्या ठिकाणी जागतिक व्यापार जरी म्हटलं तरी चालेल. आज आपण ज्याकडे पाहतोय ग्लोबलायझेशन म्हणून, जागतिकीकरण म्हणून, त्या काळामध्ये म्हणजे बिफोर द फ्रीडम ऑफ इंडिया, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय समाजामध्ये त्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम, उद्योगांना गती देण्याचं काम, भारतीय लोकांच्या हाताला काम देण्याचं काम, सुशिक्षितांना किंवा बेरोजगारांना त्या ठिकाणी काम, नोकरी देण्याचं काम त्या काळामध्ये इंग्रजांनी हाती घेतलेलं आम्हाला दिसतं. व्यापारीकरण ही चळवळ त्या ठिकाणी, कारखानदारी ही एक चळवळ त्यांनी राबवलेली आम्हाला दिसते. औद्योगिक क्रांती फार मोठ्या प्रमाणात झाली. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली, इतिहास जर पाहिला, हे लक्षात घ्या त्या ठिकाणी की 18व्या शतकामध्ये सगळ्यात अगोदर इंग्लंड हा देश आहे जगाच्या पाठीवर, ज्या देशामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली, औद्योगिक क्रांती झाली. आणि या औद्योगिक क्रांतीचा जो प्रचार प्रसार आहे, इम्पॅक्ट ऑफ दिस इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ऑन एंटायर युरोप, वेगवेगळे कॉन्टिनेंट्स आहेत, 7 कॉन्टिनेंट्स आर देअर इन द वर्ल्ड. आणि मग आशिया आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, अमेरिका आहे, या वेगवेगळ्या खंडांमध्ये त्या ठिकाणी इंग्रजांच्या व्यापारी धोरणाचा, औद्योगिक धोरणाचा प्रचार प्रसार झाला. त्यापैकी भारत हे एक राष्ट्र आहे, भारत हा देश आहे, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक परिवर्तन, अनेक सुधारणा, केवळ कायदेशीर सुधारणा नाहीये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुधारणा या ठिकाणी झाल्या. वाहतूक, दळणवळण व्यवस्था सुधारण्याचं काम त्यांनी केले. ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन सिस्टीम असेल, याच्यामध्ये चेंजेस केले. मास मल्टीमीडिया सिस्टीम असेल, याच्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी केल्या. मार्केट पॉलिसी याच्यामध्ये बदलली. मग नफा तोटा, बाजारपेठ, त्या ठिकाणी उत्पादन, प्रोडक्शन, डिमांड वगैरे ह्या गोष्टी त्या काळामध्ये सुरू झाल्या. रॉ मटेरियल, कच्चा माल, इंग्रज त्या काळामध्ये इंग्लंडहून कच्चा माल आणायचा आणि भारतामध्ये तो माल त्या ठिकाणी त्या मालावर प्रक्रिया केली जायची आणि पक्का माल तयार केला जायचा. आणि इंग्रजांकडून तयार केल्या जाणाऱ्या पक्क्या मालाची योग्य मूळ जर बाजारपेठ कोणती असेल तर भारतीय समाज व्यवस्था होती, भारत होतं. त्या ठिकाणी इथल्या लोकांना त्या ठिकाणी काम देण्याचं काम त्या काळामध्ये इंग्रजांनी देखील केलं. विशेषतः या ठिकाणी इंग्रजांच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था गतिमान झाली. वेगवेगळ्या सुधारणा चळवळी, राष्ट्रवादी चळवळी, क्रांतिकारी चळवळी याच कालखंडामध्ये झाल्या, हेही आम्हाला विसरता येणार नाहीये. वसाहतवादी या कालखंडामध्ये की या ठिकाणी मग प्रार्थना समाज न्यायमूर्ती रानडेंचा असेल, महात्मा गांधींनी केलेली चळवळ असेल, किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेली चळवळ असेल, राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून केलेली चळवळ असेल, शाहू महाराजांनी केलेली चळवळ असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली चळवळ असेल, ह्या चळवळी, हे सत्याग्रह, हे परिवर्तनवादी जे कार्यक्रम होते, या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवा भारतीय समाज त्या ठिकाणी घडला गेला. आणि तो समाज त्या ठिकाणी पुढे चालायला लागला. कायद्यामुळे भारतीय समाजामध्ये बदल झाले, नवनवीन कायद्यांची भारतीय समाजाला ओळख झाली, न्याय व्यवस्थेची त्या ठिकाणी ओळख झाली, लोकांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्य हे कळायला लागले. राईट्स अँड ड्युटीज अँड द प्रिव्हिलेजेस ऑफ इंडियन सिटीजन्स
इन इंडियन गव्हर्नमेंट, ते हळूहळू त्या ठिकाणी कळायला लागले. भारतीय समाजातील लोकांना त्या ठिकाणी शिक्षणामुळे वैचारिक त्यांचं परिवर्तन झालं, शिक्षणामुळे वैचारिक त्या ठिकाणी बदल झाला. हा एक घटक त्या ठिकाणी दिसून येतो. स्वातंत्र्य मिळवण्याकरिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1942 मध्ये क्विट इंडिया जी मुवमेंट आहे, चले जाओ भारत छोडो, ही जी चळवळ आहे, दिस इज द एजिटेशन, द मुवमेंट डन बाय M.K. गांधी, मोहनदास करमचंद गांधी देअर. विथ दिस काइंड ऑफ अ पर्सन, number of peoples were joined in this movement. Number of people, असंख्य लोक, हजारो लोक, लाखो लोक या चळवळीमध्ये सामील झाले महात्मा गांधींच्या या भूमिकेमध्ये. आणि मग त्यांनी इंग्रजांना भारत सोडायला भाग पडले. विशेषतः एक लक्षात घ्या, यामध्ये गमतीची गोष्ट अशी आहे, ज्या इंग्रजांनी भारतातल्या लोकांना शिक्षण दिलं, त्या शिक्षणाच्या नंतर भारतीय लोकांना याची जाणीव झाली, वी आर द स्लेव्स, हम लोग गुलाम हैं और हमारे ऊपर कोई राज्य कर रहा है, हमें इससे आजादी मिलनी चाहिए. आजादी की जो कल्पना है, आजादी का जो विचार है, ये विचार शिक्षा के बाद भारतीय समाज में उत्पन्न हुआ, ये भूलना नहीं चाहिए. शिक्षणामुळे मानवाला स्वातंत्र्याची जाणीव झाली, अस्तित्वाची जाणीव झाली. आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, 1942 मध्ये आम्ही जे आंदोलन सुरू केलं गांधींच्या नेतृत्वाखाली, त्या लढ्याला यश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी त्या ठिकाणी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज ह्या देश सोडून निघून गेले. कायद्याने, शिक्षणाने या देशामध्ये परिवर्तन घडवून आणलं. अशा अनेक कायदे नंतरच्या, म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये अनेक सुधारणा झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष वगैरे होते. आणि मग त्यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यामध्ये अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि अनेक महिन्यानंतर, अनेक दिवसानंतर भारतीय राज्यघटना संविधान जे तयार झालं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही सेपरेट जी तयार झाली, त्यामध्ये भारतीय लोकांचे अधिकार, मग त्या ठिकाणी संविधानिक अधिकार, कायदेशीर अधिकार किंवा राजकीय अधिकार आहेत, शैक्षणिक अधिकार आहेत, मालमत्ता विषयक अधिकार आहेत, किंवा ज्याला आपण मूलभूत अधिकार म्हणूया, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी या घटनेमध्ये, या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. यामुळे हळूहळू भारतीय समाज सुधारणांना या ठिकाणी गती मिळाली. इथपर्यंतचा हा जो घटक आहे, ह्या घटकापर्यंत आज आपण थांबणार आहोत. उरलेला जो घटक आहे तो यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत.